सर जोडी खूप सुंदर दिसते सर. मला एक विचारायचं आपल्या माध्यमातून, आमची दोघांची जोडी तुम्हाला आवडली आणि फक्त नजर लागू नये. आवडले स्वामी सर, जोडीला नजर लागेल असं वाटतं का? नक्की नाही, कारण मतदार यादी शुद्धीकरण म्हणजे SIRचं जो काम चालू आहे युद्ध पातळीवर, नक्कीच आपण आता बोलल्याप्रमाणे 2002ची यादी 2026ची कम्पेअर करणं हे जे कामकाज आहे त्यामध्ये 2005ची यादीचा वापर करण्यात येतो आहे. ह्याचं कारण काय? सर्वांना नमस्कार. माननीय भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एप्रिल महिन्यामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह डिव्हिजन मतदार यादीचं सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने सध्या पूर्वतयारी सुरू असून पूर्वतयारीमध्ये इलेक्टोरल रोल मॅपिंगचे काम सुरू आहे. तर ते मॅपिंग करताना 2002ची मतदार यादी आणि 2024ची मतदार यादी याचं मॅपिंग सुरू आहे. परंतु आपल्याकडे 2002ची यादी उपलब्ध नसल्याने माननीय निवडणूक आयोगाला आपण प्रस्ताव पाठवला होता. त्या अनुषंगाने माननीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मान्यतेनुसार आपण 2005ची यादीची आपल्याला मान्यता मिळालेली आहे. आपण 2005च्या यादीचं 2024च्या यादीशी रोल मॅपिंगचं काम आपलं सुरू आहे. सर, या कामामध्ये आपलं उमरगा मतदारसंघाचं काम कसं चालू आहे? उमरगा लोहारा तालुक्यामध्ये कम्पेअर केलं तर काय सांगायला? सदरील काम आपल्याला हे मतदारसंघनिहाय काम करायचं आहे. आपला मतदारसंघ 240 विधानसभा मतदारसंघ उमरगा असून या मतदारसंघामध्ये 2 तालुके आहेत, उमरगा आणि लोहारा. तर मॅपिंगच्या कामामध्ये लोहारा तालुक्याचं साधारणतः 80% आसपास मॅपिंगचं काम झालेलं आहे आणि लोहारा तालुक्याचं उमरगा तालुक्याचं 74% आसपास मॅपिंगचं काम सुरू झालेलं आहे आणि लोहारा तालुक्याचं 80% कामकाज सुरू आहे. तर ओव्हरऑल आपल्या मतदारसंघाचं 75% काम झालेलं असून 75 ते 76% काम झालं असून जिल्ह्यामध्ये आपण मॅपिंगमध्ये प्रथम क्रमांकावर आहोत. तर यापुढे देखील आपली कामकाजाची प्रक्रिया सुरू आहे. सर बसा की. सर, आपल्या मतदार यादीचं शुद्धीकरणचं काम चालू आहे प्रशासनाकडून. कसं काम चालू आहे? चालू आहे आता शासन स्तरावरती आणि खाली परत जिल्हा स्तरावरती. चांगल्या पद्धतीनं म्हणजे प्रत्येक मतदाराशी संवाद व्हावा. BLOची संख्या कमी पडायला नको आहे, यासाठी तुम्ही काय करता, पुढाकार काय घेता? यासाठी आत्ताच SDM साहेबांनी सूचना केलेल्या आहेत. BLOच्या वतीने सगळ्यांनी व्यवस्थित कम्युनिकेशन ठेवणं आणि या संदर्भामध्ये कोऑर्डिनेशन ठेवून व्यवस्थित काम करणं. आत्ताच नगरपालिकेच्या संदर्भात SDM साहेबांनी आमदार साहेब होतो, आम्ही इथं होतो, आपला भेटे झालेला. सर, जोडी खूप सुंदर दिसते सर. मला एक विचारायचं आपल्या माध्यमातून, आमची दोघांची जोडी तुम्हाला आवडली आणि फक्त नजर लागू नये. आवडले, खूप आवडले सर. एवढीच विनंती आहे की तुम्ही एवढं नजर लावा, तुम्ही असंच प्रेम ठेवा. आमची दोघांची जोडी अतिशय चांगलं काम करेल आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीनं सर्वसामान्य आमच्या जो तालुक्यातील शेतकरी आहे, शेतकरी बांधव आहेत, मजूर आहेत किंवा आमच्या सर्वसामान्यांसाठी आम्ही मिळून काम करू आणि नक्कीच एक चांगलं विकासाच्या माध्यमातून पुढे जाऊ. नक्की. स्वामी सर, जोडीला नजर लागेल असं वाटतं का? नक्की नाही, कारण एका चांगल्या कामाच्या निमित्तानं आम्ही अध्यक्ष आणि सहअध्यक्ष या ठिकाणी झालेलो आहोत. शेतकऱ्याचा प्रश्न खूप मोठा जिव्हाळ्याचा आहे. शेतकऱ्याचा माल जर वेळेत बांधावरून रस्त्यावरून मार्केटमध्ये गेला तर त्या शेतकऱ्याला त्या शेतमालाचा योग्य नफा वेळेत मिळतो. त्याकरता मुख्यमंत्री शेत पानंद रस्ते योजना ही जी राज्याची सगळ्यात महत्वाकांक्षी योजना आहे आणि आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सहअध्यक्ष शरणभाई पाटील असतील किंवा सगळे समितीचे सदस्य असतील, त्यांच्या माध्यमातून आजच्या बैठकीमध्ये असा विषय झाला की ही योजना राज्यानं उमरगा तालुक्यातली पायलट योजना म्हणून स्वीकारावी आणि उमरगा मतदारसंघ हा प्रायोरिटीनं 1 नंबरला राहील. इतर मतदारसंघातील लोक इथं काम कसं झालं हे बघायला येतील. या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं. बाकी सर, आता सध्या जे चालू आहे कामकाज मतदार यादीच्या संदर्भानुसार, हे कामकाज चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी आपण काय पुढाकार घेणार, काय कमतरता आहे असं वाटतं? आता मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2025-26 2005ची यादी आणि आतापर्यंतची यादी याला मॅपिंग करण्याचं काम सुरू आहे, एकत्रीकरण करण्याचं काम सुरू आहे. आपण निवडणुकीमध्ये बघता
की बूथवर मतदान नसतं, गावात मतदान असतं, पण कुठंतरी लांब त्या दुसऱ्या यादीमध्ये नाव असतं. ह्या सगळ्या अडचणी येऊ नयेत आणि मतदार यादीचं एकत्रीकरण व्हावं याकरता हा कार्यक्रम सरकारचा आहे. याच्यामध्ये BLOचा आपण खूप महत्त्वाचा विषय घेतला. मी स्वतः देखील BLO म्हणून काम केलेलं असल्यानं BLOला खूप मोठ्या अडचणी येऊ शकतात. कारण गावात नसलेले मतदार पुण्यात आहेत, मुंबईत आहेत, वापीला आहेत, गुजरात आहेत, कर्नाटक आहेत. त्यांना संपर्क साधणे, त्यांची कागदं गोळा करणं हे अतिशय जिकिरीचं काम आहे आणि भर उन्हाळ्यामध्ये BLOवर हा लोड आहे. आम्ही आमच्या वतीनेही प्रशासनाला सांगितलेलं आहे की ही संख्या वाढवता येते का बघा. त्यांना काही विशेष प्रशिक्षण तर त्यांनी दिलेलं आहे. त्या बाबतीत ही प्रशासन या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहे. सर, मग BLOच्या अडचणी कमी करण्यासंदर्भात तुम्ही काय पुढाकार घेणार? काय अडचणी आहेत प्रामुख्यानं? आत्ता काही खाजगी शाळांचे मुख्याध्यापक असतील तात्काळ BLOला सोडत नाही किंवा काही BLO शहराच्या बाहेरचे आहेत पण शहरात BLO म्हणून आहेत. अशा संदर्भामध्ये आम्ही थोडी या ठिकाणी चर्चा आणि विषय केला. शक्यतो 90% BLO हे त्या भागातले आणि त्या गावातले आणि त्या भागातले जे पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी त्यांना सहकार्य करावं. दोघांच्या एकमेकाच्या सहकार्यानं हे काम कधी 100% होत नाही पण 95-9% पुढं जावं अशी अपेक्षा आहे.